बनवले ह्या लहान मुलांनी बनवलंय बघा. हे बघा हे मडकं बनवलंय, कलाकृती केलेली आहे हे बघा हे गवत आता त्याच्या हाताला माऊ इथे बघ वरती. नमस्कार मित्रांनो, आपण पारंपरिक पद्धतीने बुजगावणी कसं तयार करतात हे बघणार आहे. पण आपल्या लहान मुलांनी बुजगावण आपल्यासाठी तयार केलंय. पक्ष्यांपासून की आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण बुजगावण तयार करतो. हे आपले लहान मुलांनी कसं बनवलं हे आपण तुम्हाला दाखवू. पारंपरिक गोष्टींचा पण अभ्यास व्हावा मुलांचा, की याच्यात छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर याला लागणाऱ्या वस्तू म्हणजे लाकूड, त्याच्यानंतर वाळलेलं गवत किंवा मडके आणि शर्ट वगैरे घालायचं, त्याला जुने कपडे वगैरे वापरतात नाही. हा घेतलाय चुना, हे घेतलंय मडकं, लावून घेऊया आता. चला आपण या मडक्याला रंग देऊया. आपण ह्याला भंडारा लावूया. चला मित्रांनो, आपण ह्याला सुकायला ठेवूया. चला पटापटा. त्याच्यातल्या निम्म्याच्या आसपास पक्ष्यांनी भरपूर खाल्लं ह्याच्यात. ती पक्षी बसायला ह्यांना सोर्स जास्त आहे. त्या तारांवरती पक्षी दिवसभर सकाळ सकाळी बसतात. त्याच्यामुळे आता आपण बुजगावण इथे लावणार आहे ताराच्या सगळं बरोबर खालच्या बाजूला, जेणेकरून ते थोडं जरी हल्लं तरी ते पक्ष्यांना वाटावं की इथं कोणतरी माणूस आहे. याच्यासाठी आपण इथं बुजगावण इथं त्याचा स्पॉट करणार आहे. तर हे सगळं बनवलं ह्या लहान मुलांनी बनवलंय बघा. हे बघा हे मडकं बनवलंय, आणि हे बघा कलाकृती केलेली आहे हे बघा हे गवत आता त्याच्या हाताला माऊ इथे बघ वरती, गवत दाखव. काय काय बनवणार आहे सांगा बरं आपण काय पटापट. बनवलंय आपण सांगा. आपण बुजगाव बनवलंय. बुजगावण बनवलंय ना. गवत लावून घेऊया हातासाठी. दोन्ही बाजूला गवत असं बांधून घ्यायचं हातासाठी, जेणेकरून